नमस्कार मित्रांनो, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी MPSC थ्रू जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यासाठी तुमचा अभ्यास सुरू असेल आणि बरंच काही तुमचं त्यामधलं कव्हर झालं असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, अभ्यास करत असताना आपण सेटनेट जरी पास असलो किंवा PhD जरी आपली झालेली असली तरी संबंधित विषयाचा अभ्यासक्रम आल्यानंतर स्वतःच्या नोट्स काढणे, PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स यांची खूप महत्त्वाची भूमिका असते, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस थिओरॉटिकली वाचन करता त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस क्वेश्चन कसे येतात आणि इवन फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर तुमच्या विषयाच्या संबंधातील इतर स्टेट्समध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे एक्झाम्स होतात त्यांचे क्वेश्चन पेपर कसे असतात, कारण तेही पब्लिक सर्व्हिस कमिशनच आहे त्यांचंही. अदर स्टेटमध्ये तर आहेच आहे, कारण तिथे 5-5, 6-6 हजार वॅकन्सी ज्या निघतात त्या पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून फिल केल्या जातात. महाराष्ट्रात मात्र सहाय्यक प्राध्यापक पदासाठी संस्थांवर जास्त जोर आहे आणि जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्याच फक्त व्हॅकन्सीज आपली MPSC थ्रू भरल्या जात असतात. सगळ्यात मोठा रोल तुमचा नोट्स डाऊन करणे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि रीडिंग करत असताना स्वतः क्वेश्चन तयार करून त्या संदर्भातील प्रश्न कसे येऊ शकतात आणि तुम्ही त्याला कसं फेस करणार आहात किंवा ती संकल्पना स्पष्ट करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांचंही वाचन मध्ये थिओरॉटिकल वाचत असताना त्या क्वेश्चन पेपरचं तुम्ही काढलेल्या प्रश्नोत्तरांचे रिव्हिजन करणं खूप अगत्याचं आहे. या माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत. हा इतिहास विषयाचा संदर्भ घेत असताना प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक कालखंड यांच्यासाठी वेगवेगळे रजिस्टर बनवलेले आहेत. त्यानंतरही पुन्हा हिस्टोग्राफी म्हणजे इतिहास लेखनशास्त्र यांचे वेगळे क्वेश्चन आणि इंडिया आफ्टर इंडिपेंडन्ससाठी वेगळे. आणि आत्तापर्यंत जे PYQ झालेले आहेत, सेटनेट असतील किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील, याला महाराष्ट्र लेवलच्या असतील किंवा इतर स्टेटच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या असतील, त्यांना एकत्र करून प्रत्येक विषयाचे क्वेश्चन PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे नोट डाऊन करून घेऊन त्यांचंही रिव्हिजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ज्यांच्याकडे महिना, 15 दिवस किंवा काय म्हणता येईल की 8-15 दिवस असे शिल्लक आहेत, त्यांनी आपल्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्यावर भर देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. MPSC साधीसुधी नाही, नुसतं गेले आणि एक्झाम देऊन आले आणि पास किंवा आपला पुढच्या टप्प्यासाठी विचार होईल अशातला भाग नाही. जर तुम्ही परिपूर्ण तयारी केलेली असेल तर तुम्ही कॅरियर म्हणून संबंधित पदाकडे पाहू शकता. नसता हौशे नवशे गौशेची जत्रा करून काही फायदा नाही आहे. ज्यांनी PYQची तयारी केलेली आहे त्यांना बेस्ट ऑफ लक. टेक केअर.